युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील त्यांचंही आम्ही इथे खऱ्या अर्थानं हार्दिक स्वागत करतोय। येत्या तर इथून विजेता संघ खऱ्या अर्थानं डायरेक्ट सुपर 3 मध्ये प्रवेश करेल आणि शेवटच्या दिवशी जे टॉप 3 चे संघ असेल त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं इथे ड्रॉ केला जाईल। जर आपला संघ इथे वेळेवरती उपस्थित नसेल तर त्या ड्रॉ मध्ये तुमच्या संघाला संधी मिळणार नाहीये किंवा तुम्ही संडेला दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळत असाल तरी देखील तुमच्या संघाला इथे पारितोषिकच दिलं जाणार नाही। ही सूचना मात्र आपण या सूचनेचं गांभीर्य या सूचनेकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण ओले म्हटलं तर कडक नियमावली आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल। तर फर्स्ट बॉल अविनाश पाटील राईट आर्म राऊंड विकेट, पहिलाच बॉल तुम्ही पाहताय गुडलँड वरून टेक ऑफ केलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला प्रतीक शेळकेसाठी इथे अविनाश पाटील या गोलंदाजाने। आपण पाहिला खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये देखील प्रतीक पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूत षटकार देखील लगावला होता। इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव खेळतोय प्रतीक शेळके। राऊंड विकेट लोवर फुल टॉस, खूप चांगला व्हेरिएशन फ्लाईट दिली होती चेंडूला, थोडंसं लालसा दिली होती फलंदाजाला या ठिकाणी खेळण्याची, परंतु इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने कमबॅक केलंय। आपण पाहिलं खऱ्या अर्थानं यंदाच्या IPL मोसमामध्ये ज्या पद्धतीनं हर्षल पटेल या गोलंदाजाने गोलंदाजी केली, स्लोवर पद्धतीने अनेक फलंदाजांनी बाद केला आणि खऱ्या अर्थानं पर्पल कॅप होल्डर हा खेळाडू ठरला होता। तशी व्हेरिएशन इथे दाखवावी लागेल गोलंदाजांना, थोडं तुम्हाला प्रभावित करायचं असेल खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना तर नक्कीच या ठिकाणी व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन दाखवत असताना अविनाश पाटील यावेळेस मात्र शॉर्टम पुल करायचा होता, लॉफ्ट केलाय बॉलला, लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, खणखणीत चौकार। हेमंत कोळी सर मेन अंपायर तुम्ही पाहता या ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये, मॅन फ्रॉम माहुल आणि एका बाजूने मात्र कोपरगावचे गणेश बाविस्कर सर आणि त्यानंतर आमचे नवी मुंबईचे नीरज राणामा सर यांचं देखील खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेला राहिलंय। एका बाजूने पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम, कॅमेरामन, टेक्निशियन सर्वांचा मी इथे खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतोय। राऊंड विकेट पुन्हा एकदा, हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका, रडार मध्ये बॉल आलाय आणि त्यानंतर मात्र बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार, 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार। मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहता 44 धावा देखील डिपेंड केल्या होत्या खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करत असताना बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमनं, त्यामुळे या सामन्यामध्ये देखील कमीत कमी धावसंख्येवरती रोखणं गरजेचं आहे। भैरवनाथ विचुमे संघाच्या गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, कारण जर का टार्गेट जास्त मोठं केलं तर मात्र त्यांचं जी बॉलिंग स्ट्रेंथ आहे अतिशय सुंदर आणि अप्रतिम बॉलिंग स्ट्रेंथ तुम्ही पाहिली बापदेव पाली संघाची आणि त्या स्ट्रेंथच्या जोरावरती मात्र टॉस जिंकल्यानंतर या संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। आक्रमण आणि आक्रमण, अजून एक चांगला फटका येतोय मिड विकेट, सीमारेषाच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय, 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार। जबरदस्त फलंदाजी, पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा लगातार 2 षटकार। ज्या पद्धतीनं किरण पाटील या डावखुऱ्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं अविनाश पाटील मध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण केली होती, तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडतंय या सामन्यामध्ये। जबरदस्त फलंदाजी। अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाचे सर्व सहकारी सदस्यांचे मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेन। आपण पाहतोय संपूर्ण बाउंड्री लाईनचा ताबा त्यांनी घेतलाय, कशाही प्रकारचा गोंधळ या स्पर्धेमध्ये निर्माण होण्याची काळजी मात्र त्यांनी घेतली आहे आणि खूप चांगलं असं आयोजन पुन्हा एकदा आपण पाहतोय या ओवळ्याच्या नगरीमध्ये। राऊंड विकेट पुन्हा एकदा अविनाश पाटील, आतापर्यंत आपण पाहिला 16 धावा खर्च केल्या। राऊंड विकेट पुन्हा एकदा, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसला आणि झेल बाद झाला। लगातार 2 षटकार आणि चौकार लगावणारा प्रतीक शेळके मात्र इथे या ठिकाणी मैदान सोडतोय। खऱ्या अर्थानं अजनबी ओले टीमचे अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय साजन मुंगाजी यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। मैदानाच्या बाहेर जर का झेल पकडला आयवा कॅच तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी खास करून हे पारितोषिक लगावलं गेलं। एक चांगला असा खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व साजन मुंगाजी, त्यानंतर विशाल गायकवाड यांचं इथे आगमन झालंय। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 16 धावा, एक गडी बाद 16 धावा। रोहित पाटील हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय
आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा सामना आहे आणि संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा कशा रीतीने करता येतील याकडे मात्र लक्ष केंद्रित करणारा दोन्ही फलंदाज. बारक्या शेळकेला मात्र अजूनपर्यंत एकही बॉल फेस करता आले नाहीये. नॉन स्ट्राईक होता शेवटच्या चेंडूपर्यंत. आता मात्र तो स्ट्रायकिंग एंडला आल्या. मागच्या सामन्यामध्ये बारक्यानं देखील अफलातून फलंदाजी केली. तर एका बाजूने पहिल्या सामन्याचा सामनावीर जगदीश भिंगारकर खूप चांगली गोलंदाजी त्याने पहिल्या सामन्यामध्ये केली. तो गोलंदाज अनुभवी गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना 16ची सरासरी शेवटच्या षटकापर्यंत कायम ठेवते. किमान 55 ते 60 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये नक्की पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी बारक्या शेळकेचं. कारण असं म्हटलं तर सर सलामत पगडी पचास. विकेटला फार महत्व या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंनी दिलं. कारण हे दोन्ही खेळाडू असे आहेत, जर शेवटच्या चेंडूपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर एक मोठा उच्चांक तुम्हाला खऱ्या अर्थाने या मैदानातील शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. यातील मात्र शंका नसणार आहे. पण ते एका बाजूनं आपली अनुभव, आपलं कौशल्य या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. जगदीश भिंगारकर या गोलंदाजाला अतिशय अनुभवी असा हा खेळाडू. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. लॉंग ऑफ मध्ये रोहन त्या ठिकाणी आहे. मागच्या सामन्यामध्ये रोहननं देखील दमदार खेळ केला. 16 धावांची खेळी साकारली. रोहित न देखील 16 धावा केल्यानंतर सामन्यामध्ये तो सामनावीर ठरला. आणि मनाचा मोठेपणा काय असतो तो खऱ्या अर्थानं अविनाश पाटीलनं देखील दाखवला. कारण ती मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांनी त्याला सुपूर्द केली आणि मोटिवेट केलं त्या खेळाडूला, प्रेरणा दिली. त्याला देखील खूप चांगला होप्स त्या मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून देण्यात आला अविनाश पाटीलकडून. या दरम्यान सन्माननीय मारुतीजी दापोलकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं अजनबी ओळे संघाचे खंदे समर्थक. मी त्यांना देखील विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. सन्माननीय मारुती दापोलकर साहेबांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. अजनबी ओळे संघाचे खंदे समर्थक ओळे ग्रामस्थ त्यांना विनंती आपण यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 20 धावा या धावफलकावरती लागल्या. या षटकामध्ये जगदीश भिंगारकरचं आपण जेवढं कौतुक मी केलं तेवढं खऱ्या अर्थानं त्या कौतुकाला साजेशी कामगिरी मात्र आतापर्यंत केली आहे. मोठ्या फलंदाजांना मात्र धावसंख्येपासून वंचित ठेवलंय. इथे मात्र एक वेगळं रणनीती तुम्ही पाहताय. बॅकवर्ड पॉईंट मधला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता तडिया सर्कलच्या आतमध्ये घेतला आणि शॉर्ट फाईन लेग मधला क्षेत्ररक्षक मात्र तुम्ही पाहता लॉंग लेग मध्ये तैनात केलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहता व्हेरिएशन बघा. बारक्या शेळकेने देखील कव्हरची दिशा निवडली. त्या कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु एका बाजूनं जगदीश भिंगारकरच्या माइंडमध्ये एक वेगळं गणित होतं. त्यानं मात्र स्लोवर पद्धत चेंडू फेकला आणि इथे मात्र बारक्या शेळकेला मात्र मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलं. खूप चांगली रणनीती जगदीश भिंगारकरची. इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहताय या ठिकाणी मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. यावेळेसचा हा बॉल तुम्ही पाहता नो घोषित केला. कदाचित प्लॉटच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला. यस, पंचांचा योग्य निर्णय आहे. जी खेळपट्टी जी विकेट आहे ती लाईन आहे त्याच्या बाहेर मात्र हा बॉल डिलिव्हर झाला. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केला. त्यामुळे फ्री हिटची संधी असेल बारक्या शेळकेसारख्या फलंदाजाला. फ्री हिटची नामी संधी बारक्या शेळकेकडे आली आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र फुलटॉस बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. झेल सुटलेली आहे परंतु जरी का झेल पकडला असं तरी मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालं असं. कारण हा बॉल होता फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती मात्र या 2 धावा आल्या. 2 धावेनं मात्र संघ पुढे चालला. धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 23 धावा. खूप चांगला खेळ आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. संध्याकाळचं सत्र आणि अनेक प्रेक्षक मधल्या काळामध्ये कोविडमध्ये आपण जर पाहिलं खूप मोठी हानी झाली. त्यामुळे क्रिकेटचा खेळ देखील बराच काळ तुम्ही पाहिला थांबला. बराच अंतर वाढला आणि तदनंतर पुन्हा एकदा आपण 2021 आणि 22 या वर्षामध्ये क्रिकेटच्या खेळाकडे वळालोय. आणि यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला बॉलला. इथे मात्र बॉल चालला सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. हा दर्जेदार षटकार. 29 धावा आपण धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होताना असं पाहतोय. ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं प्रतीक शेळकेनं. तदनंतर मात्र रोहित पाटीलनं देखील 1 धावांचं योगदान दिलं. आतापर्यंत आपण जर पाहिलं 5 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान देत असताना बारक्या शेळके हा खेळाडू
2 षटकं संपली. आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती आल्या. तदनंतर मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. यावेळेस मात्र रोहित सुरते, अतिशय वेगवान असा हा गोलंदाज विचुंबे संघाचा, भैरवनाथ विचुंबे टीमचा तिसरा षटक फेकणारा गोलंदाज रोहित सुरते बॉलिंग मार्कमध्ये येतोय. कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं, त्यामुळे या षटकामध्ये थोडासा प्रेशर क्रिएट करावा लागेल फलंदाजांवरती. रोहित सुरते या गोलंदाजाला दबाव क्रिएट करावा लागेल. ही जोडी आपण जर पाहिली जास्त काळ खेळपट्टीवर थांबली तर मात्र नक्कीच थोडासा धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा सन्माननीय मारुती दापोलकर साहेबांना विनंती करतो, आपण आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं अजनबी ओवळे संघाचे खंदेश समर्थक म्हणून ज्यांची ओळख, सन्माननीय मारुती दापोलकर साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावेळेस बॉलला स्टिअर केलाय, ड्राईव्ह केला बॉलला. खऱ्या अर्थानं लॉंग ऑनच्या दिशेने रोहितनं आणखीन एक सिंगल आली आहे. खूप चांगला खेळ मैदानामध्ये चाललाय. एका बाजूनं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बारक्या शेळकेची बॅट तळपली आहे आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे. ती रणनीती या ठिकाणी रोहित पाटीलनं आखली आहे. तो मात्र स्ट्राईक रोटेट करतोय, प्रत्येक बॉलवरती स्ट्राईकवरती बारक्या शेळकेला आणण्याचा प्रयत्न करतो आणि ती चांगली स्ट्रॅटर्जी असेल खऱ्या अर्थानं बापदेव पाली टीमसाठी. कारण बारक्याच्या बॅटमधून धावा आपण येताना पाहिलं, मोठे फटके आपण पाहिले आणि एका बाजूला रोहितला बारक्याला रोखायचं आहे. यावेळेस फटका फसलाय रोहित आणि सिंगल हँडेड झेल. बघा, बॉडी बॅलन्स गमावला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि नशिबाची साथ या खेळाडूला मिळाली. त्यानं मात्र एका हातामध्ये हा झेल पकडला. जर का हा झेल सुटला असता तर खऱ्या अर्थानं टिकेचा हकदार ठरला असता हा खेळाडू, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि त्याच्याकडून खूप चांगली कामगिरी होताना आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. झेल पकडला, फलंदाज बाद झाला बारक्या शेळके. बारक्यानं मात्र वैयक्तिक जर आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 1 षटकाराच्या मधीनं 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि हा तिसरा धक्का बसतोय. दुसरा धक्का बसला तो म्हणजे बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय विशाल शेळके, हा खेळाडू मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. धावसंख्या आपण जर पाहिली 30 धावा, गडी बाद झाले 2. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे रोहित सुरतेचं. चांगलं कमबॅक करत असताना या षटकामध्ये रोहित पाटील आता मात्र संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल. शफल झाले होते, खूप वेग होता बॉलमध्ये आणि त्यानंतर मात्र बॉल चाललाय सर आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. मी पहिल्यांदाच उल्लेख केला, जर का या षटकामध्ये धावांपासून रोखलं खऱ्या हातानं तुम्ही पाहताय फलंदाजांना तर थोडासा धावसंख्येला अंकुश लागेल आणि तो प्रयत्न मात्र रोहित सुरतेच्या माध्यमातून होत असताना ओव्हर द विकेट पुन्हा बॉल होता. या रोहित यावेळेस देखील वेगवान बॉल होता, टप्पा पाण्याचा डीप राहिला. त्यानंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. खेळपट्टीचं रंगरूप तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. अतिरिक्त बाउन्स मैदानाच्या आतमध्ये रोहित सुरते हा गोलंदाज. विचुंबे नगरीमध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धा आपण नेहमी पाहतोय आणि त्याच गावचा हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पूल करायचा होता आणि 1 बाउन्स चेंडू विसावतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बघा, त्या ठिकाणी सूर्यकिरण असल्या कारणाने थोडासा मागे राहिला क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मात्र मिळाल्या, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमला. आणि या 2 धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या लागली धाव फलकावरती 2 गडी बाद 32 धावा. आदरणीय मारुती दापोलकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी त्यांचं पुन्हा एकदा अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित स्वर्गीय नारायण शेठ स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक असं आपलं स्वागत करतोय. खूप चांगली स्पर्धा आणि प्रत्येक पाहुण्यांचा इथे यथोचित मानसन्मान या स्पर्धे निमित्ताने केला जातोय. लोअर फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळले आणि गोलंदाज समोरून अगदी लॉंगाच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतो. थ्रो चांगला झालाय. जर का भैरवनाथ विचुंबे संघाला या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला तर खऱ्या अर्थानं हे कमबॅक करून देणारं षटक ठरलं भैरवनाथ विचुंबे टीमसाठी. कारण फक्त 4 धावा खर्च करत एक सांघिक यश मात्र या षटकामध्ये मिळालं, ते म्हणजे भैरवनाथ विचुंबे टीमला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमची धावसंख्या आहे धाव फलकावरती 11.00च्या सरासरीनं 3 गडी बाद 33 धावा. पहिल्या पाली संघासाठी खूप निर्णायक षटक असेल ते म्हणजे विचुंबे संघासाठी. कारण एका बाजूने जर या षटकामध्ये धावा जास्त आल्या तर पुढच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल, ते म्हणजे भैरवनाथ विचुंबे संघाला. जर का या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल या ठिकाणी पाली संघाला. जबरदस्त असा खेळ तुम्ही पाहताय. आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं मी रोशन पाटील तारा समालोचक आणि त्यानंतर आमचे मित्र प्रवीण गायकर वाकडी
आपल्या अजनबी ओले स्पोर्ट्स मंडळाच्या खऱ्या तर मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करीन. खास करून ओले ग्रामस्थ यांचं देखील आभार व्यक्त करीन. एवढ्या मोठ्या शृंखलेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं तर यॉर्कर लेनचा चेंडू फेकला आणि इथे मात्र सिंगल अर्जित केली आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. ती म्हणजे हनुमान शेळके या फलंदाजाने. स्ट्रायकिंग एंडला येतोय खेळाडू. पुन्हा एकदा रोहित पाटील. भरपूर अपेक्षा या खेळाडूकडून असतील. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा देखील भरपूर निर्णायक असतील. त्या म्हणजे बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमसाठी. आणि या धावा रोखायच्या एका बाजूला तुम्ही पाहताय भिंगारी खऱ्या अर्थानं भैरवनाथ विचुंबे टीमला. सुशील भिंगारकरचा पहिलाच बॉल तुम्ही पाहता सिंगल आली. त्यानंतर पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा पर्यंत स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अतिशय वेगानं चाललाय. सीमारेषा बाहेर हा चौकार येतोय पाली टीमसाठी. रोहितनं बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून उभा राहिलाय. खूप चांगली फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये रोहित या खेळाडूनं. आतापर्यंत रोहितची आपण जर कामगिरीचा विचार केला तर 9 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. ज्यामध्ये 3 सिंगल, 1 दुहेरी अंक आणि 1 चौकाराच्या मध्येनं मात्र 9 धावांचं योगदान दिलंय. शांत आणि संयमी खेळ रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 3 गडी बाद 38 धावा. सुशील तयार पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील मिडऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहे. खूप चांगलं शतरक्षण. विकेटची नामी संधी आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय खराब कलेक्शन आणि त्यानंतर मात्र अजित भोईरकडून देखील ती चूक घडली. संधी होती रोहितला बाद करण्याची, परंतु इथे संधीचं सोनं करता आलं नाहीये. ते म्हणजे भैरवनाथ विचुंबे टीमच्या खेळाडूंना. सर्वात प्रथम सुशील भिंगारकरच्या हातामधून बॉल स्किड झाला. त्यानंतर अजितला देखील संधी आली होती, परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळाली. पाली संघाला 2 धावा आल्या पाली टीमसाठी आणि एकूण धावसंख्येला धावफलकावरती 3 गडी बाद 40 धावा. या पहिल्या सत्रातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 4थं दशक पूर्ण झालंय. राऊंड विकेट. लोवर फुल टॉस बॉल. इथे मात्र गुडघा टेकला आणि कबरच्या दिशेने बॉलला ढकललाय. यावेळेस मात्र बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावा आल्या आणि या 4 धाव्यानं मात्र धावसंख्या थोडीशी वृद्धिंगत झाली आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रज्योत आणि क्षितिज हे 2 आमचे गुणलेखक. त्यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं स्कोरिंग होत असताना गुणलेखनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्याकडून होत असताना आम्ही जेव्हा ओळ्याच्या मैदानात समालोचन केलं तेव्हा सातत्याने प्रज्योत आणि क्षितिज या 2 गुणलेखनांना आपण पाहिलं. गुणलेखन करत असताना त्यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेसाठी. सुशील पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक. ज्या दिशेमध्ये शॉट मारायचा तिथे मात्र शॉट मारतो खऱ्या तर रोहित पाटील. कौतुक करावं लागेल. चौफेर फटकेबाजी मैदानामध्ये चालली आहे. अगोदरचा फटका आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरमध्ये. त्यानंतर मात्र यावेळेस लॉंग लेग क्षेत्र निवडलं. बॅक टू बॅक 2 चौकार आला आणि मी पहिल्यांदा म्हटलं या षटकामध्ये येणारा धावा अतिशय निर्णायक असतील. बाबू मांडे 11 बापदेव पाली संघासाठी पहिल्यांदाच या मैदानात खेळण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं आणि या पहिल्याच स्वप्नामध्ये मात्र एक वेगळी उंची त्यांनी गाठली. आतापर्यंत 2 सामने जिंकलेत. हा सामना जर का जिंकला तर मात्र सुपर 3 मध्ये हा संघ प्रवेश करेल. एका बाजूनं भैरवनाथ विचुंबे संघ देखील मोठी स्वप्न घेऊन या मैदानात उतरलाय. त्या संघासाठी देखील हा सामना देखील महत्त्वपूर्ण असेल. त्यामुळे संघर्ष हा अटल आहे या सामन्यामध्ये. तीळ मात्र शंका नसणार आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 48 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये बॉलला ढकललाय. थ्रो मात्र खूप चांगल्या पद्धतीने केला स्ट्रायकिंग एंडला आणि अखेरच्या क्षणाला मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या आणि या 2 धावेनं मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमच्या धावफलकावरती लागल्या. ज्यामध्ये वैयक्तिक जर आपण पाहिला 11 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलंय रोहित पाटील या खेळाडूनं. चला लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. येणारे बॉल असेल 24 आणि 51 धावेची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणारे आता भैरवनाथ विचुंबे टीमला एका बाजूने 51 धावा रोखायच्या आहेत. बाबू मांडे 11 बापदेव पाली टीमला. दरम्यान मी पुन्हा एकदा या ठिकाणी अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित स्वर्गीय नारायण शेठ स्मृती चषक 2021 च्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा अजनबी क्रिकेट स्पोर्ट्स ओवळे संघाचा आणि त्याचबरोबरीनं ओवळे ग्रामस्थांचं मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि माझे समालोचक मित्र या ठिकाणी प्रवीण गायकर यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया.
थँक्यू रोशन. खूप चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करता. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी चषक 2021-22 ची भव्य दिव्य स्पर्धा ओवलेच्या मैदानावरती अजनबी स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आता मात्र या स्पर्धेचा शेवटचा सामना असेल आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. जो संघ विजय होईल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय आपल्याला पाहायला मिळेल. उद्या दुसरा दिवस आणि रविवारी मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. आज आमच्या समेत रोशन पाटील तारा कर्नाल विभागातील एक अतिशय सुमधुर आवाज मराठी समालोचक ते आमच्या समेत आज उपस्थित राहिलेत. आणि यंदाच्या मोसमाची सुरुवात प्रत्येक समालोचकाची ओवलेच्या मैदानावरून होते. तीच नावाने पुन्हा एकदा सुरुवात दरवर्षीप्रमाणे याच मैदानावरून झाली आणि मात्र आमचे समालोचक कुठेही मागे पडत नाही. ते रोशन पाटील तारा यांना इथे सन्मानित केलं जाईल. त्यांना विनंती करतो की आपण यावं. तर राहुलजी घरत त्यांच्या शुभ हस्ते इथे रोशन पाटील तारा यांना इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण इथे पाहिलात तर त्यांना या स्पर्धेच्या वतीनं राहुलजी यांच्या शुभ हस्ते इथे रोशन पाटील तारा या स्पर्धेच्या आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात येते. थँक्यू रोशन. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल आमचे संपूदादा म्हात्रे यांचे सुपुत्र देखील इथे मॅचला एन्जॉय करत असताना मोहित म्हात्रे उर्फ जसप्रीत बुमराह ते देखील इथे मॅचला एन्जॉय करत असतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विचुंबे म्हटल्यानंतर प्रेक्षकांची भरपूर अल्लोट गर्दी त्यांच्या मान्यवरांच्या आम्हाला सातत्याने गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल राम पाटील ग्रामपंचायत सदस्य विचुंबे ते देखील इथे मॅचला एन्जॉय करतात. त्यांचंही मनापासून धन्यवाद. जे आम्हाला दिसतात त्यांच्या आम्ही मनापासून नक्कीच नावे घेऊ. त्याच्यानंतर प्रतीक भोईर उर्फ गुरु रंधवा त्यांचंही स्वागत. त्याच्यानंतर रायगडमधील दिग्गज पॅकर स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीशेठ तुपे यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर बाला म्हात्रे आपलंही मनापासून स्वागत. व्यवस्थापक जॉन्टी शेठ म्हात्रे आपलंही मनापासून स्वागत. वीरेंद्र सहवाग मुन्ना शेठ बाई सुरते आपलंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि बेडा ग्रुपचे अध्यक्ष गुड्डू भाई तुमचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि बोलूया मैच कडे. बिग मैच यहाँ पर चलती हुई दोनों टीमों के बीच में 50 रन टारगेट सेट किया यहाँ पर पाली टीम ने भैरवनाथ 11 विचुंबा टीम के सामने. क्या यह लक्ष्य आसानी से होगा? पिछले 2 मुकाबले पहले बल्लेबाजी करते हुए उन्होंने जीते थे, रन बचाए थे गेंदबाजी में. क्या यहां पर भी रन बचाने की कोशिश कर पाएंगे? तर मला तर वाटतं या खऱ्या अर्थानं वारंवार अजनबी स्पोर्ट्स ओवले संघाला त्यांच्या माध्यमातून खूप चांगला सपोर्ट राहिला आहे. ते सन्माननीय मारुती दापोलकर साहेब यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. मी रोशन मुंगाजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे दापोलकर साहेबांना मारुती दापोलकर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेची आठवण अर्थातच स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृती चषकाचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. गेम इज ऑन. गेम तैयार होता हुआ. पहली गेंद ऑन साइड में एक्सीक्यूट किया मिड विकेट के रीजन में. यहां पर फील्डर मौजूद है. तब तक 1 रनों के साथ बल्लेबाज आशिकेश ने खाता खोला और विचुंबे 11 टीम का स्कोर मात्र बढ़ता हुआ यहां पर 1 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर. मजा आएगा मुकाबले में. बैटिंग के लिए आप देख सकते हैं रोहित सुरते यहां पर गेंदबाज बल्लेबाजी के मार्ग पर गेंदबाजी काफी अच्छी रही इस खिलाड़ी की, लेकिन बैटिंग में क्या पावरफुल दमखम दिखा पाएंगे? हवा में गेंद एक कवर के ऊपर से मारने की कोशिश. 1 बाउंस ओवर द रोप. गेंद सीमा पार. 4 रनों के लिए बढ़िया शुरुआत होती हुई. 51 रनों का टारगेट है और ऐसे हालातों में यहां पर आशिकेश भोईर स्ट्राइक एंड पर आए थे जरूर. सिंगल के साथ उन्होंने अपना खाता खोला और स्ट्राइक पर भेज दिया बैट्समैन. फिर से एक बार रोहित सुरते को और रोहित सुरते ने अपने पारी की शुरुआत मात्र चौकों के साथ यहां पर करते हुए 5 रन स्कोर कार्ड पर बनते हुए. जिस पाली टीम ने पिछले 2 मुकाबले में घातक गेंदबाजी की थी, शायद ये मैच में भी वही गेंदबाजी अगर चलेगी तो निश्चित तौर पर मुश्किलें होगी. लेकिन इन मुश्किलों को जूझना विचुंबे टीम के बल्लेबाजों को भी शायद आता होगा और उसी की वजह से यहां पर अभी तक शुरुआत काफी अच्छी नजर आती हुई. उम्मीद वक्त का सबसे बड़ा सहारा है. अगर हौसला है तो और मौज में किनारा है. मौज करते हुए यहां पर आप देख सकते हैं साजन मुंगा जी को. कैमरामैन बिल्कुल यहां पर पूरी तरीके से मेहनत लेते हुए और देख सकते हैं हरीश दादूश की नई खरेदी बिनजोडचे छकडे स्वार हरीश दादा दापोलकर यांची नवीन खरेदी तुम्ही पाहू शकाल मैदानावरती. जोर लगा क्या या नाहीतर तुम्ही साजन मुंगाजी यांच्या खांद्यावर देऊ शकता डायरेक्ट.
तो बिल्कुल यहां पर 5 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए फिर से एक बार गेंदबाज तैयार होते हुए तेज तर्रार बॉल फेंकी थी, बिल्कुल मिडल स्टंप पर पाए गए और यहां पर उंगली हुई खड़ी अंपायर की आसमान की तरफ और यह पहला करारा झटका यहां पर मिलता हुआ भैरवनाथ 11 विचुंबे टीम के नामचीन बल्लेबाज रोहित सुरते 2 गेंदों का सामना किया और सिर्फ अपने टीम के लिए 4 रन बनाए और यहां पर आउट होकर लौटे पैवेलियन की तरफ। 51 रनों का लक्ष्य है रोशन। इस शाम के सत्र में थोड़ी सी मुश्किलें जरूर पैदा हो रही है, लेकिन चर्चा कर रहे थे हम आशीष भोईर और आशिकेश भोईर की, ये दोनों भी भाइयों की जोड़ी है, अच्छी खासा बल्लेबाजी कर लेते हैं। अविनाश पाटिल जैसे बल्लेबाज है, पिछले मुकाबले में रोहित ने भी काफी शानदार बल्लेबाजी की थी। अजीत जैसे खिलाड़ी है, अच्छे खिलाड़ियों का भरना इनके पास है। शैलेश भोईर जैसे खिलाड़ी है, मिडल ऑर्डर्स में अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन यहाँ पर देखेंगे आज मात्र दोनों टीमों को यहाँ पर एक टीम को मात्र जीतना है, लेकिन किसका परफॉर्मेंस अच्छा होगा जो अंतिम टॉप 3 में स्वर्गीय नारायण शेठ मुंगा जी ट्रॉफी में अपनी दावेदारी पेश कर पाएगी। पहला विकेट सस्ते में गिरा। अब इस मुकाबले में क्या गेंदबाज फिर से एक बार दबाव बनाने की कोशिश कर पाएंगे विचुंबे 11 टीम के बल्लेबाजों के ऊपर? उड़ना तो भरना है, उड़ान तो भरनी है, चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, चाहे खुद से भी लड़ना पड़े। लड़ेंगे तो मैदान में बचेंगे, क्योंकि जहां तक सवाल है गेंदबाजी का, वो गेंदबाजी निखरती हुई नजर आती हुई। शॉट अच्छा है, इनसाइड आउट मारने की कोशिश, एक स्टॉप कवर और लॉन्ग ऑफ के बीच में फील्डर यहां पर दौड़ता हुआ, फील्डर तो मौजूद है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। तब तक 2 रन बल्लेबाजों ने चुरा लिए और आती है यहां पर 2 रन बटोरे बल्लेबाज आशीष भोईर ने और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। यह भी मैच आखिरी बॉल तक चलेगा। जिस तरीके से पिछले दोनों भी मुकाबले में 5 रनों से मुकाबले जीते पाली 11 टीम ने और अच्छे बल्लेबाजी के बदौलत विचुंबा टीम ने वो मुकाबले जीते। आउटसाइड एज और एक बेहतरीन विकेट। इससे पहले रोहित पाटिल पाली टीम की चर्चा की गई थी, माइक्रोफोन पर हमारे साथ जुड़े थे कि हमारे पास 2 ट्रम्प कार्ड है गेंदबाज, जिस गेंदबाजी के बलबूते पर हम हमेशा मैच जीते हैं, और वो बिल्कुल सही बातें बताते हुए क्या लाजवाब गेंदबाजी चलती हुई। बिल्कुल हम गुजारिश करते हैं पाली टीम के खिलाड़ियों को, आपको सेलिब्रेशन करना है विकेट गंवाने के बाद, लेकिन विकेट के ऊपर ना करें, विकेट से थोड़ा हटकर आपको सेलिब्रेशन करना है, क्योंकि अभी भी 2 दिन का खेल इस मैदान के अंदर खेलना जरूरी है। तो इसके लिए विकेट सेफ रहे, इसके लिए आपसे गुजारिश करेंगे, क्योंकि आजकल के क्रिकेट में जो शूज रहते हैं उसकी वजह से कहीं ना कहीं विकेट्स को भी तकलीफें होती है, और कहीं ना कहीं उसके बाद जहां पर गेंद आनी चाहिए बैट्समैन को वहां पर गेंद आती नहीं, और कभी भी गेंद कहां पर काटा बदलती है, ये सोच आपको रखनी होगी। सेलिब्रेशन आप मैदान विकेट से थोड़े से दूर रोककर करिए। 2 विकेट यहां पर गिरते हुए मुश्किलों से छूंछ रही है विचुंबा 11 टीम। पहले पावर प्ले में यहां पर आप देख सकते हैं गेंदबाज परेश शेल के कितनी शातिर गेंदबाजी करते हुए। यह भी गेंद अच्छी है, लेकिन फील्डर को चीरती हुई संगम कप्तान गेंद के नीचे रोकते हुए। तब तक यहां बल्लेबाजों ने 2 रन चुरा लिए, क्या दूसरे में कोशिश करना चाहेंगे? तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए, और इन 2 रनों की मदद से ओवर नंबर पहला यहां पर हुआ समाप्त, और पहला ओवर समाप्त होने के बाद कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई मात्रा 2 विकेट के नुकसान के ऊपर 9 रनों के ऊपर। जीतने के लिए 51 रनों का लक्ष्य है। अब आने वाली गेंदें होंगी टोटल 18 और 42 रनों की, यहां पर 42 रनों की जरूरत है। प्रति ओवर की बात करेंगे तो 14 रन हर ओवर में चाहिए, तभी ये मैच जीत सकती है। पाली टीम के गेंदबाज ने पावर प्ले में शानदार गेंदबाजी की, 2 इंपॉर्टेंट विकेट, यानी कि सलामी बल्लेबाज जो आए थे खास करके रोहित सुरते, उनको सस्ते में लौट के दिया, और उसके बाद आशीष भोईर का एक महत्वपूर्ण विकेट इनके नाम पर रहा। अब सामान संभालनी होगी किरण भोईर और आशिकेश भोईर को। गेंदबाजी में तब्दीली, दूर वाले छोर से विठल रुखमाई मैदान मंदिर की ओर से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज यहां पर आते हुए राइट आर्म ओवर द विकेट से राहुल शेलके ब्रदर्स की कमाल की गेंदबाजी रही है। तीसरे ओवर की यूटर्न गेंदबाजी रोहित पाटिल करते हैं। दबाव में है विचुंबे टीम के दर्शक, थोड़े से संयम स्थिति में, पूरी तरीके से सन्नाटा छा चुका है, लेकिन इस सन्नाटे को कौन सा बल्लेबाज दूर कर पाएगा? अभी तक यहां पर खुशी का माहौल जरूर है पाली टीम के खेमे में, लेकिन जहां तक सवाल है कि ये मैच अभी भी बैलेंस है। 8 विकेटें विचुंबा टीम के खेमे में मौजूद होती हुई, बची हुई गेंदें 18 और 42 की दूरी, प्रति ओवर 14, यानी कि 2 छक्के हर ओवर में बनेंगे तो मैच बनेगा। जड़ में डाला था, यही तो खासियत रही है आज के दिन में पाली टीम के गेंदबाजों की। सहज मौका नहीं देंगे आपको, एक आध खराब गेंद ढूंढनी होगी जिसका फायदा पूरी तरीके से आपको मिलेगा।
बिल्कुल, प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट, कंटिन्यू प्रैक्टिस। इसकी वजह से पायलट टीम का बोलबाला रहा और शायद शुरुआती दौर में प्रैक्टिस का अभाव कम रहता है, लेकिन फिर भी इन्होंने लगातार रबर बॉल सीजन के लिए उसके बाद टेनिस में काफी अच्छी जल्द से प्रैक्टिस शुरू की और यही वो असरदार साबित होते हुए ऑन साइड में एग्जीक्यूट किया स्ट्रोक को। फील्डर वहां पर आते हुए रोहित पाटिल उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक एक रन यहां पर मुकम्मल होता हुआ और 1 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ टोटल 10 रनों के ऊपर। 51 रनों का टारगेट है, 16 गेंदें बची है, 41 रनों की यहां पर जरूरत। पिंजरे में अभी भी बंद किया है इन बल्लेबाजों को, कहते हैं पिंजरे में रहने का दर्द क्या होता है, आज तू भी जान ले इंसान, आजाद कर दे अब भी उन परिंदों को जिनकी छीना है तूने आसमान। देखेंगे क्या होगा। अच्छी गेंदबाजी, लगातार जड़ में डालने का प्रयास, यॉर्कर पे यॉर्कर फेंके आज सभी गेंदबाजों ने, खास करके प्रभावित किया है पाली टीम के गेंदबाजों ने। मौका नहीं दे रहे, मौका भी बनेगा तो भी शायद इतना सहज नहीं होगा। लगातार सटीक मारा, परफेक्ट, वाइड कम फेंके, नो बॉल कम फेंके, एक्स्ट्रा से बचे। यही तो होता है क्रिकेट में कि आप ज्यादा जो खर्चीले रन होते हैं वो रनों को बचाना भी बहुत जरूरी होता है। बॉलर तैयार ओवर द विकेट से, शॉट अच्छा है, आखिरकार बंद पिंजरे में कितनी देर तक रखेंगे। इस बार डीप स्क्वायर लेग ऊपर से खेला हुआ स्ट्रोक आशिकेश भोईर के बल्ले से, यह दमदार हिट, 6 रन और 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर टोटल आप देख सकते हैं 17 रनों के ऊपर। पूरी तरीके से क्रीज का पूरी तरीके से इस्तेमाल करते हुए और यहां पर इनके पार बल्ले से ये लंबा छक्का आता हुआ। यही तो होता है, आप पूरी तरीके से पूरी अनुमान के साथ खेले, क्रीज का इस्तेमाल करें, कदमों का इस्तेमाल करें, कलाइयों को थोड़ा सा हिलाइए और जो आपकी भुजा होती है ना उन भुजाओं को भी पावर दिखाने की कोशिश करें। तो ये मिलन बहुत सुमधुर होता है। लेकिन ये लीजिए, छक्का आने के बाद रोक नहीं पाया अपने आप को और जो बची कुछ उम्मीद का दिया था विचुम्बा 11 टीम का, वो उम्मीद का दिया मात्र यहां पर बूझता हुआ आशिकेश भोईर बैक टू द पेविलियन। तीसरा विकेट मैदान से बाहर लौटता हुआ यहां पर भैरवनाथ 11 विचुम्बे टीम का। 13 गेंदें बची है, अभी भी 34 रनों की यहां पर दरकरार है। रोहित सुरते आउट हो चुके हैं, आशीष भोईर आउट हो चुके हैं और आशिकेश भोईर भी यहां पर लौटे, मात्र 8 रनों का योगदान अपने टीम के लिए देते हुए। किरण भोईर यूनाइट नंबर 4 के बल्लेबाज, अब नए बल्लेबाज 5वें पायदान पर रोहित पाटिल जो मैन ऑफ द मैच के हीरो बने थे। फुल टॉस बॉल थी, यहां पर फील्डर है लॉन्ग ऑन में पार कैशेल के, कोई गलती नहीं और इसी के साथ बल्लेबाज लगातार विकेटों का सिलसिला यहां पर जारी रहता हुआ। चौथा विकेट मैदान छोड़ता हुआ विचुम्बा टीम का रोहित किरण भोईर बैक टू द पेविलियन। खराब स्थिति यहां पर नजर आती हुई। रोशन पाटिल कहते हैं ना कि जिस तरीके से आपको लक्ष्य को निर्धारित करना है तो अच्छा क्रिकेट खेलना भी बहुत जरूरी है और इस तरीके का क्रिकेट यहां पर देखने को नहीं मिला विचुम्बा टीम की ओर से। लक्ष्य एक होता है और रास्ते अनेक, कभी रास्ता बंद हुआ है तो रास्ता बदलो, अपना लक्ष्य नहीं। यहां पर विचुम्बी टीम 51 रनों का लक्ष्य लेकर जरूर उतरी थी चेस करने के लिए, मात्र कई सारे पापड़ झेलने पड़े, इंपॉर्टेंट विकेट यहां पर गवाए और उसी की वजह से पूरी तरीके से थोड़ी सी बैकफुट पर नजर आती हुई। 12 गेंदें अब जीतने के लिए 34 रनों की यहां पर जरूरत है। जो 14 की औसत से रन बनाने थे, 42 रन 3 ओवरों में, अब रिक्वायर्ड रन रेट थोड़ी सी बढ़ती हुई 17 की औसत से, जहां प्रति ओवर 2 छक्के चाहिए थे, अब मात्र प्रति ओवर में 3 छक्के बनाना भी बहुत जरूरी हो गए। रोहित पाटिल गेंदबाजी के मार्ग पर, यानी कि तीनों भी पाटिल बंधु आप देख सकते हैं। रोहित पाटिल 45 रोहित शर्मा की जर्सी पहनते हुए, एक तरफ अविनाश पाटिल कप्तान है विचुम्बे टीम के। कप्तान की जिम्मेदारी क्या है, कप्तान क्या होता है, अब यहां पर दिखाना होगा और उनका साथ देंगे रोहित पाटिल। राइट आर्म फ्रॉम द विकेट से गेंदबाजी के मार्ग पर तीसरे ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार। पहली बॉल फुल टॉस थी, फायदा उठाना चाहिए था, डायरेक्ट हिट अगर होती तो मामला यहां पर बन सकता था, लेकिन बाल बचे। तब तक यहां पर 1 रन आसानी के साथ पूरा किया, आसानी से नहीं कहेंगे, बहुत सारे मुश्किलें झेलने पड़ी थी और यहां पर 1 रन मुकम्मल होता हुआ और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 18 रनों के ऊपर। अब गेंदें बची है यहां पर 11 गेंदें और 33 रनों की जरूरत है। प्रति गेंद की अगर चर्चा करेंगे 3 रन चाहिए। रोहित पाटिल ने जो कारनामा किया था बल्लेबाजी में पिछले मुकाबले में,
कि अगर वो कारनामा कर पाएंगे तो सहजता बनेगी विचुंबा टीम के लिए। लेकिन रोहित पाटिल पालित टीम के गेंदबाज है जिसने बेहतरीन 2 मुकाबले में गेंदबाजी की और लगातार 2 बार हकदार बने मैन ऑफ द मैच के। लंबा रन पे बिल्कुल 30 गज दायरे के भीतर से गेंदबाजी का रनअप स्टार्ट करते हैं, लेकिन ये टप्पा कितना नियंत्रित है इनका। मौका नहीं होता बल्लेबाज को कि बड़े शॉट में तब्दील कर सके, अगर कर भी सके तो विकेट लेने के चांसेस रोशन यहां पर बनते हैं। डॉट बॉल की समाप्ति, 10 गेंदें 33 रनों की यहां पर बिल्कुल जरूरत है संघर्ष करती हुई विचुंबे टीम इस संघर्ष में मुकाबले में, क्योंकि जानते इस सीजन में शुरुआत अच्छी हुई उनकी, 2 मुकाबले जीते और अंतिम आज के दिन के इस मुकाबले में जीतना है तो बिल्कुल यहां पर एक अच्छा प्रदर्शन करना होगा। यहां डालने की कोशिश, स्ट्रेट टू द लॉन्ग ऑफ के रीजन में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद है, 1 से मात्र ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रनों के ऊपर। बची हुई गेंदें होंगी टोटल अब 9 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। रोशन अब लगभग साफ दिखाई दे रहा है कि यहां पर प्रति गेंद के ऊपर बाउंड्री की जरूरत है, तभी ये मैच इनके लिए बनेगा। मुश्किल बहुत हो रहा है, मुश्किलें और भी बढ़ती जा रही है। अंतिम मुकाबला जिस तरीके से रोशन देखना चाहिए वो नहीं देखने को हमारे दर्शकों को मिल रहा है, लेकिन फिर भी दर्शक अभी तक अपना आनंद उठते हुए। अपील हुई थी लेकिन बल्ले पर लगी थी, टकराई थी, आवाज भी आई थी और बिल्कुल यहां पर सिंगल बटोरा 2 बल्लेबाज ने और 1 से मात्र काम नहीं बनेगा। फिर भी स्कोर आगे बनता हुआ 1 रनों के साथ 20 रनों के ऊपर। 8 गेंदें 31 रनों की यहां पर जरूरत है। क्या 2 छक्के बनाएंगे रोशन तो शायद कहीं ना कहीं ये मैच थोड़ा सा हल्का होगा भैरवनाथ 11 विचुंबे टीम के लिए। दबाव में रहे, प्रेशर में रहे, शुरुआती ओवर में विचुंबे टीम के ऊपर प्रेशर डाला गेंदबाजों ने। अच्छी गेंद ऑन साइड में लॉन्ग ऑन के क्षेत्र में अलोंग द कारपेट, बार क्या उठाएंगे, फील्ड करे। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल आप देख सकते हैं 21 रनों के ऊपर। 7 गेंदें 30 रनों की जरूरत। पाली टीम के खिलाड़ी ने कहा था कि पहली मर्तबा मौका मिला है, मौके का फायदा उठाएंगे। और चलिए सतीश दादा मात्रे का जिनका शुक्रगुजार कहा रोहित ने कि पहली मर्तबा इस विभाग में हम अपनी टीम खेल रहे हैं और अच्छा परफॉर्मेंस जरूर दिया। अच्छा शॉट है, स्क्वायर लेग में फील्डर वहां पर आते हुए 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश, थ्रो थोड़ा सा खराब है, तब तक बल्लेबाज 2 रन यहां पर पूरे करते हुए और इन 2 रनों की मदद से स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ टोटल 23 रनों के ऊपर। 6 गेंदें बची है, 28 रनों की जरूरत है। सहा चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आणि आज पहिला दिवस स्पर्धेचा आणि या पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आम्हाला सपोर्ट सहभाग मिळाला, ज्यांचा आवाज तुम्ही सर्वांनी ऐकला ते आमचे मित्र समालोचक वाकडी गावचे सुपुत्र प्रवीण गायकर देखील, यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं अजनबी ओवले टीमचे ओपनर ब्लास्टर अजित मुंगाजी यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण गायकर जे आमचे लाडके समालोचक आहे ज्यांचा आपण इथे सन्मान करायचा आहे। जबरदस्त असे समालोचक आणि त्यांचा सन्मान देखील केला जाईल या व्यासपीठावरती। अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृतिचषक 2021 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं स्वप्न असतं या व्यासपीठावरती समालोचन करणं, आणि तो स्वप्न मात्र पूर्ण सत्यात उतरलं ते प्रवीण गायकर यांना त्यांचा सन्मान करण्यासाठी मात्र अजित मुंगाजी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे। थँक्यू सो मच प्रवीण, खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे संपूर्ण स्पर्धेला तुमचं देखील राहिलं, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत। तर अजूनही 28 धावा 5 बॉलमध्ये करायच्यात। 5 चेंडूमध्ये आता 28 धावा हे समीकरण राहिलं आणि सामना जर आपण या ठिकाणी विश्लेषण केलं तर पारडं जड झालंय ते म्हणजे बाबू मांडे 11 बापदेव पाली संघाचं। त्यांना खऱ्या अर्थानं या विभागामध्ये या मैदानावरती खेळण्याची पहिल्यांदा संधी मिळाली, त्यांनी खऱ्या अर्थानं सतीश म्हात्रे यांचा देखील आभार मानला आणि या संधीचं सोनं केलं। या ठिकाणी जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि सलग 3ऱ्या मॅच मध्ये देखील त्यांनी आपला दबदबा प्रस्थापित केलाय। फक्त 1 पाऊल दूर आहे सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघ, आणि एका बाजूने 5 बॉल मध्ये 28 धावा आणि अशा क्रुशियल मोमेंटला ज्या 28 धावा करण्यासाठी तुम्हाला तुमचा 100% डेडिकेशन द्यावं लागेल। नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय करण सुरते, गुडघा टेकला आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळण्याची शक्यता असताना मात्र झेल सुटला आणि त्यानंतर मात्र रन आउट। यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट केली होती अवी पाटीलनं आणि त्यानंतर मात्र करण सुरतेला परतावा लागेल डगआउट मध्ये, पॅव्हेलियन मध्ये। अजून एक विकेट, अजून एक धक्का,
यावेळेस मात्र 4 बॉल आणि आता 28 धावेची गरज. धाबांचं समीकरण या तुम्ही जर पाहिलं तर थोडासा आव्याकाच्या बाहेर चाललाय हा कॅल्क्युलेशन. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र खऱ्या अर्थानं संघर्षमय जीत प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी बापदेव पाली संघ संघर्ष करतोय. अजूनही 3 बॉलमध्ये फक्त 28 धाब्याची गरज. औपचारिकता या सामन्यात शिल्लक राहिली असं म्हणावं देखील लागेल कारण सामना पूर्णपणे सुकलाय तो म्हणजे बाबू मांडे 11 बापदेव पाली संघाच्या बाजूने. उशिरा का होईना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयदास पाटील झेलखाली होता आणि अजून एक सिंगल आली आहे. 2 बॉल आणि आता 27 धाब्याची गरज. सुपर 3 मध्ये पोहोचणाऱ्या संघाला विनंती आहे शेवटच्या दिवशी आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. जर का आपला संघ वेळेवरती उपस्थित राहिला नाहीये तर जो ड्रॉ होईल खरं तर 3 संघांमध्ये त्या ड्रॉमध्ये आपल्याला सहभागी होता येणार नाहीये. आणि त्यानंतर जर तुमचा संघ संडेला दुसऱ्या कुठल्या स्पर्धेमध्ये खेळत असेल तर तुम्हाला मात्र खऱ्या अर्थानं या इथे कोणत्याही बक्षिसाला तुम्ही पात्र राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी. कारण ही स्पर्धा खूप कडक शिस्त आणि नियमावलीची स्पर्धा आहे. आणि खरं तर 2021-22 या हंगामामध्ये तुम्हाला मात्र आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. आणि या स्पर्धेमध्ये आज पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय तो म्हणजे पहिल्यांदाच याच विकेटवर खेळणारा या मैदानात खेळणारा बाबू मांडे 11 बापदेव पाली संघ. हार्डलक भैरवनाथ विचुंबे संघ तुम्हाला देखील पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. जरा विकेटवर कोणी उभं राहायचं नाहीये. मी पाली संघ